पुण्याचे शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर निलेश गायवळ प्रकरणावरून समीर पाटील यांच्या माध्यमातून कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरती थेट आरोप करतायत की चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयामध्ये निलेश गायवळ यांच्या संपर्कामध्ये असणारी व्यक्ती काम करते। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः भाजपचे शहराध्यक्ष धीरजी घाटे आहेत। तुम्ही महायुतीमध्ये आहात, महायुतीमध्ये शिवसेना तुमचा घटक पक्ष आहे, राज्यामध्ये तुम्ही सत्तेमध्ये आहात, मात्र शिवसेनेचे नेते तुमच्या थेट कॅबिनेट मंत्र्यांवरती टीका करतात। चंद्रकांत पाटील तुमच्या पक्षाचे मोठे नेते आहेत, प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत, ही टीका तुम्ही खपवून घेणार का? मुळात असे की रवींद्र धंगेकरांनी अशा पद्धतीने विधान करणं हे त्यांची संकुचित प्रवृत्ती आहे। मुळात चंद्रकांत दादा हे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत, एक सुसंस्कृत नेता म्हणून विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता ते राज्यातला मंत्री असा त्यांचा प्रवास आहे आणि कोथरूड सारख्या विधानसभेमध्ये मोठ्या मताधिक्याने ते निवडून आलेत। लोकांनी त्यांना स्वीकारले, लोकांनी मतदान केले आणि 24/7 समाजाच्या हितासाठी काम करणारा नेता अशी दादांची इमेज आहे। त्यामुळे रवींद्र धंगेकरांनी अशा पद्धतीने आरोप करणं हे मुळात चुकीचं आहे, मी त्याचं खंडन करतो। आणि राहिला प्रश्न महायुतीचा, मुळात धंगेकरांना अजून ते शिवसेनेमध्ये आलेत याची प्रचिती येत नाहीये का? कारण त्यांनी अनेक पक्ष बदलले, म्हणजे माणूस जसं कपडे बदलतो तसे त्यांनी पक्ष बदललेत। ते शिवसेनेत होते, मनसेत गेले, काँग्रेसमध्ये गेले, आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये ते आलेत आणि त्यांना त्याचं भान कदाचित अजून नाही आहे की आपण महायुतीमध्ये आहोत, एकनाथ शिंदेंच्या पक्षामध्ये आपण काम करतोय। महायुती म्हणून आदरणीय देवेंद्रजी, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा हे तीनही नेते राज्यामध्ये महायुतीचं सरकार म्हणून काम करतात आणि खाली संघटना म्हणून, पक्ष म्हणून आम्ही महायुतीचे सर्व कार्यकर्ते, मग लोकसभा असेल, विधानसभा असेल किंवा आता येणाऱ्या महानगरपालिका आहे, आमच्यामध्ये खूप चांगला समन्वय आहे। नाही, मात्र मग तुमच्याकडे समन्वय आहे किंवा महायुतीची एक समन्वय समिती सुद्धा आहे, म्हणजे जी राज्याच्या स्तरावरती आहे, शहराच्या स्तरावर आहे, जिल्ह्याच्या स्तरावरती आहे। समन्वय समिती म्हणून तुम्ही याची तक्रार जी आहे ती कुठल्या नेत्यांकडे करणार? तुमच्या पक्षाच्या वरिष्ठांकडे करणार की मग शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडे करणार? नाही, ही समन्वय समिती असती, राज्यात असती, खाली सुद्धा तीनही पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आम्ही एकत्र बसत असतो। मला असं वाटतं की ही त्यांची प्रवृत्ती आहे आणि ही जितेची खोड मेल्याशिवाय जात नाही असं म्हणतात ना, हे धंगेकरांना आता लोकसभेत नाकारलं, विधानसभेत नाकारलं, आता त्यांना काय, म्हणजे याच्यातनं काय साध्य करायचे? केवळ आकस मनामध्ये ठेवून चंद्रकांत दादांवरती ते आरोप करतायत आणि बिनबुडाचे आरोप करतायत। चंद्रकांत दादा कोथरूड सारख्या मतदारसंघामध्ये, ज्याला कोथरूड आपण बघितलं तर विद्वानांचा, ज्याला या मतदारसंघामध्ये मांदियाळी म्हणता येईल, शैक्षणिक दर्जा असणारी अनेक मंडळी तिथं राहतात, कला, क्रीडा, असं कोणतं क्षेत्र आपण बघितलं तर ज्या क्षेत्रामध्ये चंद्रकांत दादांचं काम नाही असं एकही क्षेत्र नाहीये। दुसरा प्रश्न म्हणजे चंद्रकांत दादांच्या माध्यमातून समाजातल्या प्रत्येक घटकासाठी त्या मतदारसंघामध्ये काम केलं जातं, राज्यात काम करतात चंद्रकांत दादा। पश्चिम महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये त्यांचा प्रवास असतो। त्यामुळे कुठला तरी असा दाखला देऊन गुन्हेगाराशी थेट संबंध आहे म्हणजे चंद्रकांत दादांवरती आरोप करून विनाकारण माध्यमांसमोर यायचं आणि TRP या निमित्ताने मिळवायचा, प्रसिद्धीत यायचं, चर्चेत यायचं, म्हणजे पडद्या आड गेलेले धंगेकर या निमित्ताने काहीतरी प्रकाश झोतात येण्याचा केविलवाणा हा प्रयत्न आहे असं मला वाटतं। तुम्ही याची तक्रार जी आहे मग नक्की कोणाकडे करणार? शिवसेना, तुम्ही असं म्हणालात की शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी धंगेकरांना समज द्यावी, मग त्याची तक्रार तुम्ही शिवसेनेच्या नेत्यांकडे करणार की मग भाजपच्या? शिवसेना, त्यांच्या पक्षातला एखादा माणूस जर अशा पद्धतीने चुकीचं विधान करत असेल तर शिवसेनेमध्ये या विषयामध्ये नक्की दखल घेतली जाईल। एकनाथ शिंदे एक संस्कारित माणूस आहे, हिंदुत्वाच्या या सगळ्या वातावरणामध्ये वाढलेला आहे आणि महायुतीची जाण असणार आहे। म्हणजे आपल्याला माहिती की एकनाथ शिंदे, आदरणीय मोदीजी असतील, आदरणीय अमित भाई असतील, राज्यात देवेंद्रजी असतील,
या सर्वांशी एकनाथ शिंदेचे खूप चांगले संबंध आहेत. सरकार म्हणून सुद्धा एकत्र काम करतात आणि विचारांनी सुद्धा. म्हणजे हे तर सगळं ठीक आहे, पण तुमचं म्हणणं त्यांच्यापर्यंत तरी निदान पोहोचवावं लागेल, मग ते कसं पोहोचवलं? नाही, हे म्हणणं पोहोचवलं पण जाईल. भारतीय जनता पार्टीने सुद्धा या विषयामध्ये गंभीर दखल घेतलेली आहे आणि महायुती म्हणून सुद्धा आम्ही या पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांशी या विषयामध्ये, आज त्यांनी आरोप केले म्हणून उद्या आम्ही जाऊन त्यांच्या नेत्यांवरती आरोप नाही करणार, कारण आम्ही एका विचारांनी एका संस्कारांनी काम करत इथपर्यंत आलेलो आहे. त्यांच्या आरोपात काही तथ्य नाही. हे केवळ माध्यमांसमोर यायचं, चमकोगिरी करायची. मुळात तुम्हाला व्यक्तिगत लोकांनी नाकारले, तुम्ही ब्लॅकमेलर आहात, तुमची प्रवृत्ती लोकांना माहिती आहे, तुम्ही काय आहात हे लोकांना माहिती आहे. आता तुम्ही अशा पद्धतीने आरोप करणं हे चुकीचं आणि बिनबुडाचं. म्हणजे त्यांच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार ते करणार होईलच ना. या विषयात असे आमच्या एखाद्या वरिष्ठ नेत्यावरती तुम्ही आरोप करताय, माध्यमांसमोर येऊन बोलताय, मग आम्ही काय या विषयात, आमचे संस्कार फक्त आडवे येतात म्हणून आम्ही आता या विषयात काही बोलत नाहीयेत. आम्ही योग्य त्या ठिकाणी योग्य पद्धतीने बोलू आणि त्यांना या विषयामध्ये जाब विचारू. खरं तर आपण पाहतोय की रवींद्र धंगेकर यांना लोकांनी नाकारलेलं आहे. रवींद्र धंगेकर हे ब्लॅकमेलर आहेत, मात्र आमचे संस्कार आडवे येतात, त्यामुळे आम्ही आमचा निरोप जो आहे तो योग्य ठिकाणी पोहोचवू. मात्र रवींद्र धंगेकरांनी चंद्रकांत पाटलांवरती केलेले आरोप जे आहेत बिनबुडाचे आहेत, अशी प्रतिक्रिया शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.